बघा सामन्याला सुरुवात होत आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. अंतिम फेरीचा थरार पट्टीवर दोन्ही फलंदाज सज्ज. व्यूहरचनेमध्ये काही बदल केलेला आहे, कारण सलामीची जोडी चिराग संवेद रोहित थोडस बदल केलेला आहे भूषण मनेरा याने. आणि गोलंदाजीच्या मार्गावर बघूया पहिला षटक पहिला चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू काही नीटचा समजलेला नाही. एक धावेनिशी श्री गणेशा. निशिकाण्याचा चांगला चेंडू. पहिल्या षटकात दुसरा चेंडू सामना करतो सलामीवीर रोहित. रोहित ज्याच्यावरती खूप भरोसा दाखवलेला आहे आपल्या संघ मालक भूषण मनेरा याने. कशा प्रकारे सामना करेल आणि आपल्याला जास्तीत जास्त संघाला धावसंख्या जमा करतो का बघूया रोहित. दुसरा चेंडू सामना करतो रोहित. पुढे येऊन सरसाट टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एक धावच्या संघाची धावसंख्या 2. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सामना करेल तो चिराग. मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली होती चिराग याने. घुटना टेक आणि तमाशा देख. बघूया या सामन्यामध्ये पण तशी फलंदाजी होते का. क्षेत्ररक्षणामध्ये काही व्यूहरचना. निशिकांत टू चिराग ऑफ साइडला टचून मारले शॉट बघूया. एकदा पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण आणि मला वाटते 2 धावा पूर्ण. आणि 2 धावेवरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली बिनबाद 4. चांगली सुरुवात म्हणावी लागेल घृष्णेश 11 या संघाची. मित्रांनो आपण अंतिम फेरीचा थरार पाहत आहोत. पाहूया निशिकांत वर्सेस टू चिराग. परत एकदा पूल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय बॅटचा स्पर्श झालेला नाही मला वाटतं. पंचांचा लेग बायचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती बिनबाद 5. चांगली गोलंदाजी निशिकांत यांची. निशिकांतचा सामना करेल तो रोहित. आशा आणि अपेक्षांचा ओझ घेऊन उतरलेला रोहित कशा प्रकारे सामना करतो निशिकांत याचा. अजून चांगली गोलंदाजी होती निशिकांत याची. पाहूया पुढील चेंडू. ऑफ साइडला मारलेला चेंडू पाहूया. गॅप मध्ये ढकललेला मला वाटते पंचांचा. 4 धावांचा इशारा. चौकार. धन्यवाद डीजे. मित्रांनो आपण षटकार किंवा विकेटची हॅट्रिक जर करता तर संजय रामदास माने यांच्याकडून 1000 रुपये आणि ऋतिक माने यांच्याकडून 500 रुपये तब्बल बक्षीस लावण्यात आलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू. निशिकांत सामना करेल तर रोहित. पुन्हा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. एक धावावरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. 10. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली ती बिनबाद 10. 50-50 अशी गोलंदाजी राहिलेली आहे निशिकांत यांची. समोरचा संघ जरा तगडाच आहे, कारण त्यांच्यासमोर 50 प्लस टार्गेट ठेवायला लागेल. प्रियांश 11 चांगल्या प्रकारे खेळ सादर केला त्यांनी दोन्ही सामन्यामध्ये. फलंदाजी मजबूत आहे प्रियांश 11 संघाची. बघूया कशा प्रकारे टार्गेट सेट करतात ते घृष्णेश 11 या संघाचे फलंदाज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होणार होती, पण गचाल थ्रो. अतिरिक्त धाव. एक धावची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 11. संघातील दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज गौरव. सामना करेल तो पुन्हा एकदा चिराग. चिराग वरती भरपूर अपेक्षा असतील
डावकर शैलीचा आक्रमक असा फलंदाज पाहूया चिराग कशा प्रकारे खेळ सादर करतोय. बघूया रोहित मनेरांच्या साठी सुवर्ण संधी. अंजीरगावचे जावई भाटाल्याचे विजेंद्र माळी यांच्याकडून 2 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. बघूया पुढचा चेंडू सामना करेल तो चिराग. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आखूड टप्प्याचा कुठेतरी गोलंदाजी चालू आहे चांगलं कारण चिराग भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याला कुठेतरी रोखण्यात यश आहे आलेलं गौरव याला. पुढील चेंडू सामना करेल चिराग. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न पण चेंडू काय बॅटच्या स्पर्श घेताना काही दिसत नाही. चाचपडत खेळतो चिराग. एक चोटी धाव पूर्ण धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 12. रोहित मनेरा आपल्यासाठी सुवर्ण संधी. 2 षटकार मारले तर 2000. विजेंद्र माळे अंजुरगावचे जावई भाटाळे यांच्याकडून बघूया. आणि मला वाटतं पहिला खेचलेला आहे. हो आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. 2 धन्यवाद डीजे. सीमारेषेवर झेल पकडा आणि तब्बल 1500चं पारितोषिक जिंका. संजय रामदास मनेर यांच्याकडून 1000 रुपये आणि ऋतिक मनेर यांच्याकडून 500 रुपये. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा रोहित जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. जीवनदान 2 धावा पूर्ण. 2 धाव्यावरती समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 18. चांगली फलंदाजी रोहित यांची. तर मागच्या 2-3 सामन्यामध्ये कुठेतरी मागच्या क्रमांकावर त्याला पाठवलं होतं पण आता भूषण यांची रणनीती सफळ होताना दिसत आहे. बघूया रोहित पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव आणि षटकाची सांगता षटका अखेर धावसंख्या झालेली ती बिनबाद 18. चांगलं षटक म्हणावं लागेल गौरव याचं. षटकारांची हॅट्रिक विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1500. संजय रामदास मनेर यांच्याकडून 1000 रुपये आणि 500 रुपये ऋतिक मनेर यांच्याकडून पाहूया कोणता खेळाडू पटकावतोय. याच्या अगोदर 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं संजय मनेर याने. 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्यात यश आलं होतं. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक प्रसाद ठाकरे. सामना करेल तो चिराग. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंजुरगावचे आपले थोर समाजसेवक दीपक मनेरा दादा आणि मोहन दादा यांचे व्यासपीठावर स्वागत आहे. धन्यवाद. चला मॅच घालूया. पुढील चेंडू अतिशय जोरदार टोलण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि मला वाटतं फलंदाज धावबाद. रोहित याच्यावरती 2000 लावले होते पण एक पण षटकार बघायला मिळाला नाही. पण चांगली फलंदाजी केली रोहित याने. रोहित हा वैयक्तिक
आपल्या संघाला 12 धावांचं योगदान, अतिशय मोलाचं योगदान दिलं. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. त्याच्या जागे भरून काढण्यासाठी येत आहेत यश. मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती यश याने. पाहूया अंतिम फेरीत कसा आपला खेळ सादर करतो यश. संघ मालक भूषणाला खूपच अपेक्षा असतील यश याच्याकडनं. मोठे फटक्यांचा माहीर यश. पाहूया प्रसाद ठाकरे तू यश. आणि बोलल्याप्रमाणे जोरदार हिट आणि पंचांचा निर्णय. 4 धावांची संघाची धाव संख्या. पंचांचा निर्णय 4 धावांचा आलेला आहे. चौकार. धन्यवाद डीजे. मोहनदादा मनेरा यांच्याकडून दोन्ही संघाला हॅलो प्रत्येक षटकाराला 500 रुपये मोहनदादा मनेरा यांच्याकडून. पुढील चेंडू पाहूया. यश पुन्हा बिग हिट मारण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला फटका म्हणायला लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय मनेरा यांचं. 2 धाव पूर्ण. 2 धावीची धावसंख्या झालेली आहे ती 26. 1 बाद 26. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अक्षय यांचं. 25 धावा. सॉरी. पुढील चेंडू पाहूया. यश तुंग षटका ठोकण्याच्या नादात चेंडू हवेत. पाहूया. चांगले क्षेत्र म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण. 2 धावेची धावसंख्या झालेली आहे ती 27. प्रसाद ठाकरे यांचा पुढील चेंडू खेळून काढेल तो यश. षटका ठोकतो का निर्धाव चेंडू जातो. आणि बिग हिट पाहूया. आणि गेला 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 षटकार. फक्त तुमच्या टीमला धन्यवाद डीजे. एक षटकार ठोकला. मोहन दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे. आणि खुश खबर आहे घुष्णे इलेव्हन या संघासाठी फक्त 3 षटकारांची हॅट्रिक जर मारली तर विजेंद्र माली अंजुरगावची जावी भाटाले यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिक साठी फक्त घुष्णेच इलेव्हन या संघाला. पाहूया पुढचा चेंडू. यश आणि जोरदार हिट मारलेला चेंडू पाहूया. आणि पंचाचा 6 धावांचा इशारा. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. षटकार ठोकलेले आहेत. 500 500 1000 रुपये जमा. अंजुरगावचे व्यक्तिमत्व मोहनदादा मनेरा यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. यश याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. जर आपण हॅट्रिक साध्य करता तर विजेंद्र माली भाटाले यांच्याकडून तब्बल 3000चं पारितोषिक. तसेच संजय रामदास मनेरा यांच्याकडून 1000 रुपये आणि ऋतिक मनेरा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जोरदार फलंदाजी यश याची मी बोलल्याप्रमाणे. कारण मागचे काही सामने बघितले तर यश हा खूपच चांगल्या लय मध्ये आहे. चांगली फलंदाजी करतो. आतापर्यंत आपल्या संघाला 39 धावसंख्येवर नेऊन ठेवलेला आहे. प्रसाद यांनी कुठेतरी अतिशय खराब गोलंदाजी केली. आपल्या षटकात 21 धावा खर्च केल्या. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. कारण की समोरच्या संघामध्ये सुशांत हा पण खूप फॉर्म मध्ये आहे. कारण त्याचं लगातार 2-3 इनिंग मध्ये त्याने 2 इनिंग मध्ये मॅच द मॅच पटकावलेला आहे. खूप चांगली फलंदाजी केलेली आहे सुशांत याने. बघूया तो सुशांत गोलंदाजीसाठी सज्ज. संघाचं चौथा आणि वैयक्तिक पहिलं सुशांत.
षटक घेऊन सज्ज. पाहूया सामना करेल तो चिराग. अति चांगला फटका म्हणावा लागेल. बघूया हेलिकॉप्टर शॉट. झेल सुटलेला आहे परंतु आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 4 धाव वाचवलेल्या आहेत अक्षयाने. संघाची धावसंख्या झाली 40. सीमारेषेवर झेल पकडा आणि ऋतिक मनेरा यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक पटकवा. बघूया हॅट्रिक मारतो का. 3,000चं पारितोषिक आहे. संजय रामदास माने यांच्याकडून 1000. ऋतिक मनेरा यांच्याकडून 500. तब्बल 4,500चं पारितोषिक एका षटकारासाठी. यश मारतो का हॅट्रिक बघूया. आणि ओलाटे षटकाराची हॅट्रिक. तब्बल 4,500चं पारितोषिक पटकावलेला खेळाडू यश. धन्यवाद डीजे. संजय मनेरा यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत. धन्यवाद. ऋतिक मनेरा यांच्याकडून 500. आणि पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा जोरदार हिट. आणि हा पण षटकार. 4 चेंडू मध्ये 4 षटकार. धन्यवाद डीजे. अंजीरगावचे जावई विजेंद्र माली भाटालेगाव यांच्याकडून तब्बल 3000. संजय रामदास मनेरा यांच्याकडून 1000. ऋतिक मनेरा यांच्याकडून 500 रुपये आणि मोहन दादांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. बँक अकाउंट वाढत चाललेला बघूया. पुढील चेंडू ऑफ साइडला मारलेला चेंडू. वेल सुटलेला आहे पण खूप चांगला प्रयत्न. अंश मनेरा चांगला क्षेत्ररक्षक आहे. मागच्या सामन्यात चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं अंश याने. आधी चांगला क्षेत्ररक्षक. सॉरी झेल सुटलेला आहे. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या आताच मला वाटतं पंच निर्णय 4 धावांचा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 57. धोक्याची घंटा आहे कारण यश आधुनिक खेळपट्टीवर आहे. बघूया पुढचा चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू पूर्ण हिट. आणि क्या झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तू मै चालू आहे. 2 धाव समाधान. चौथा षटका अखेर धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 59. या स्पर्धेत हायएस्ट धावसंख्या म्हणायला लागेल. उच्चांक गाठलेला आहे. 4 षटका अखेर 59 धावसंख्या. अजून एक षटक शिल्लक आहे. सीमारेषे बाहेर झेल पकडणाऱ्याला तब्बल 500 रुपयाचं बक्षीस ऋतिक मनेरा यांच्याकडून. सुशांत याने या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे प्रसाद आणि सुशांत या दोघांनी 42 धावा 2 षटका अखेर खर्च केलेल्या आहेत. पाहूया शेवटचा अखेरचा षटक महत्वाचं आणि गोलंदाज महत्वाचं. खास कारण मयूर मनेरा चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये त्याने मेडन षटक हाताळलं होतं. बघूया कशा प्रकारे सामना करला तो चिराग. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न लेग साइडला. वाटतं एका धावचे समाधान मानावं लागेल कारण ते अतिशय सुंदर टच मध्ये असलेले फलंदाज यश हा खेळपट्टीवर आहे. त्याच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार आले आहेत. उत्तुंग असे 4 षटकार घेतलेले आहेत. धाव संख्या 61. 61 ना
हो 61 ते पहिल्या ओव्हर मध्ये 18 नाही 42 ना तुम्ही 42 8 नाही या ओव्हर मध्ये 60च होता 60 ना आणि 21 21 42 8 10 50 होता ना 60च होता आता टोटल 61 झाले आता एक झाले. ही एक पकडली का आता हा धावसंख्या 61. पुढील चेंडू पाहूया मयूर मनेरांचा. यश आला. पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चपळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलेलं अक्षय मनेरांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच काही धावा वाचवताना. धावसंख्या झाली 63. आणि अंजिरगावचे जावे विजेंद्र माळी यांनी सांगितलं होतं की षटकारांच्या अतिरिक्तसाठी 3,000 जमा झालेले आहेत. धन्यवाद. पुन्हा यश पाहूया आणि रिव्हर्स शॉटच्या अंदाजाने 4 धावांचा इशारा 4 धावांची धावसंख्या झालेली आहे ती 67. खूपच चांगली फलंदाजी यश याची. सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल MPL अर्थातच मनेरा प्रीमियर लीग मधून. 42 वैयक्तिक पण जाम होल्या बघू 42 होल्या का 50 यश हा वैयक्तिक 42 धावसंख्येवर खेळतोय बघूया. 46 50 कंप्लीट करतो का बघूया यश. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि पहिला अर्धशतकवीर यश. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. खूपच अतिशय सुंदर बॅटिंग. 50 कंप्लीट बॅट वरती करावी यश. आपल्या गावासाठी आपल्या परिवारासाठी खेळताना अति सुंदर चांगली फलंदाजी यश याची. 13 चेंडू फेस करताना 52 धावसंख्या आपल्या संघासाठी स्वतःची उभारलेली आहे. हायएस्ट स्कोर म्हणावा लागेल या स्पर्धेतील. धावसंख्या किती धावसंख्या झालेली 73. जळगावचे वसंत भोईर साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल संजय किती संजय 2,000 रुपये. वसंत भोईर साहेब वडगाव यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2,000 रुपये. धन्यवाद. बघूया पुढचा चेंडू यश. कुठेतरी स्लोअर डिलिव्हरी ना पण षटकार. भन्नाट फॉर्म मध्ये आहे यश. शेवटचा बॉल ना शेवटचा बॉल धावा 19 धन्यवाद डीजे. धाव संख्येत भर धाव संख्या झाले 79. शेवटचा चेंडू पाहूया आणखी षटकार बघायला मिळतोय का. नावातच यश. आणि पुन्हा एक षटकार खेचण्याचा प्रयत्न. एक धाव आहेत समाधान नाही. 2 धाव संख्या आणि 2 धावेशी पंचांचा निर्णय. 2 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या वैयक्तिक स्कोर संघाची धावसंख्या 81 आणि 82 धावांचं टार्गेट समोर प्रियांशी इलेव्हन संघासमोर. आणि यश याच्या तब्बल 58 धाव संख्या आणि 60 धावा. अतिशय सुंदर खेळ सादर केला यश. 60 धावा. डीजे
धन्यवाद विजय. अतिशय चांगली फलंदाजी अंतिम सामन्यामध्ये. मी बोललो होतो या चांगल्या टच मध्ये चांगली फलंदाजी नक्कीच करणार. षटकारांची हॅट्रिक तब्बल संजय रामदास मंडळ यांच्याकडून 1000 रुपये, ऋतिक मंडळ यांच्याकडून 500, तसेच अंजिरगावचे जावई भाटाळे गावचे विजेंद्र माळी यांच्याकडून 3000 रुपये, तसेच मोहनदादा मनेरा यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये. भरपूर पारितोषिक लावल्यात. बघूया आता धावांचं लक्ष मोठं आहे. प्रियांशी 11 या संघासमोर तब्बल 82 धावांचं टार्गेट आहे. कशा प्रकारे खेळून करतात ते, कारण समोरच्या संघामध्ये पिच हिटर म्हणून सुशांत आहे. जोपर्यंत सुशांत खेळपट्टी राहील तोपर्यंत अशा पल्लवीत राहतील ते प्रियांशी 11 या संघाच्या. बघा मित्रांनो, अंतिम विजेत्या संघास श्री रखमाबाई गणपत मनेरा यांच्या स्मरणार्थ श्री गणपत शंकर मनेरा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद दीपक दादा. आणि सुभाष कोली साहेब यांच्याकडून 2100 रुपये फायनल साठी. फायनल विजेत्या संघाला 2100 रुपयाचं पारितोषिक, तसेच दीपक दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सामन्याला सुरुवात. पहिला षटक दोन संदीप मनेरा सज्ज. पाहूया स्ट्रायकर सुशांत. पहिला चेंडू आणि बिग हिट मारण्याचा प्रयत्न पाहूया. आणि पहिला षटकार. सेमीफायनल फायनल मध्ये आज अनोखी हॅट्रिक बघायला मिळाली. तब्बल तिसरं षटक प्रसादचं 21 धावांचं, सुशांतचं 21 धावांचं षटक आणि मयूर मनेरा शेवटचं 21 धावांचं षटक. ही पण अनोखी हॅट्रिक बघायला मिळाली. बघूया संघाचं पहिल्यानं वैयक्तिक पहिलं षटक. संदीप पेश करेल तो सुशांत. जोरदार हिट पाहूया. आणि पंचांचा 4 धावांचा इशारा. 4 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुशांत याची, कारण संपूर्ण संघाची जबाबदारी सुशांत याच्या खांद्यावर आहे. तर मागच्या सामन्यात दोन्ही सामन्यामध्ये मॅचचा मानकरी ठरलेला आहे तो सुशांत. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल. आमचे ज्येष्ठ कुस्तीगीर क्रिकेटपटू रणवा मनेरा यांना कुठेतरी लेग साइडला हलवण्यात आलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक आपल्या अनुभवाचा फायदा काय करून देतात का. पहिल्या षटकाला तिसरा चेंडू सामना करतो सुशांत. पुन्हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू उत्तुंग असा षटकार.
थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाहेर झालं कोणी झेल पकडलं तब्बल 500 का 200 काय दिला 200 रुपयाचं पारितोषिक ऋतिक मंडळ यांच्याकडून. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडाने 200 रुपये बक्षीस मिळवा. पैकी षटकारासाठी मोहन दादा यांच्याकडून 1000 रुपये. षटकार हॅट्रिक साठी संजय रामदास मनेरा यांच्याकडून 1000 रुपये आणि ऋतिक मनेरा यांच्याकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. बघूया पुढचा चेंडू संदीप याचा सुशान आला. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल. कमबॅक. एक धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बघू पुढील सामना करण्यासाठी सज्ज संघाचा संघनायक अक्षय मनेरा रोज प्रॅक्टिस करतो. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू खेळून काढला होता. एक धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झालेली ती 18. संदीप मनेरा आपल्या अनुभवाचा नक्कीच फायदा करून घेताना चांगल्या प्रकारे 2 चेंडू हाताळले. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे टाकतो. सामना करेल तो सुशांत. आखो टप्प्याचा बॉल बघूया. झेल उडालेला आहे आणि सुशांत हा झेलबाद. सुशांत याच्या बॅट मधून तब्बल 17 धावा निघालेल्या आहेत. खूपच चांगली फलंदाजी सुशांत याची पण कुठेतरी अतिघाई संकटात नाही. संघाची धाव संख्या झाली 18. बघा मित्रांनो अनुभवाचा फायदा. अनुभवी गोलंदाज संदीप मनेरा पहिल्या 3 चेंडूवरती षटकार चौकार आणि षटकार खाल्ला होता पण मागच्या 3 चेंडूवरती 1 विकेट आणि 2 धावा. यालाच म्हणतात अनुभव. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरे षटक साहिल मनेरा चांगला गोलंदाज. बघूया मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो साहिल मनेरा. सामना करेल तो संघाचा संघनायक अक्षय मनेरा. साहिल टू अक्षय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. अंधाधुंद चेंडू काही नीटचा समजलेला नाही अक्षयाला. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर 18. पुढील चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन फक्त 1 धावावरती समाधान. संघाची धाव संख्या झालेली ती 19. साहिल मनेरा खुश खबर आहे. आपण कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साध्य करता तर ऋतिक मनेरा यांच्याकडून महाकाल रोहित गोपीनाथ मनेरा यांच्याकडून महाकाल धाब्यावरती हॉटेलवरती आपली मेजवानी असेल. पुढील चेंडू पाहूया. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न निशिकांत यांचा आणि अशा प्रकारे निशिकांत झेलबाद. धन्यवाद डीजे.
खूपच खराब परिस्थिती म्हणावी लागेल प्रियांशी इलेव्हन संघाची, कारण समोर टार्गेट 82 धावांचं आहे. नव्याने आलेले फलंदाज अजय मनेरा याच्या खांद्यावरील संपूर्ण जबाबदारी संघाची. तितकाच चांगला गोलंदाज साहिल मनेरा, बघूया कशा प्रकारे सामना करतो तो. साहिल टू अजय, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. थोड्याशा नाट्यमय घडामोडी. एक धावावरती समाधान संघाची धावसंख्या झालेली 20. बघूया पुढचा चेंडू सामना करेल तो बंधू अक्षय. अतिशय उंच असा उडाला झेल पाहूया, आणि झेलची शक्यता नक्कीच आहे, कारण तिथं क्षेत्ररक्षक आहे तो यश, आणि अक्षय हा झेलच्या स्वरूपात माघारी परतत आहे. धन्यवाद. दोन्ही बंधूंची जोडी मैदानात होती, अक्षय अजय, पण षटकार ठोकण्याच्या नादात कुठेतरी झेलबाद झालेला आहे, अपेक्षा भंग झालेल्या आहेत. ठीक आहे, बोकड नाही तर कोंबड्यांवरती आपण उपवास सोडू. संघाचे संघ मालक दोन्ही खेळपट्टीवर आयुष आणि अजय, बघूया. षटकार मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव, धाव संख्या स्थिर. षटकाखेर संघाची धाव संख्या फक्त 20. साहिलाचा अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल. 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या साहिल मनेरा याने. चांगली गोलंदाजी साहिल यांची. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक. गोलंदाज यश, ज्याने फलंदाजी करताना अतिशय सुंदर फलंदाजी केली. 60 धावांचं योगदान, वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेमध्ये नोंदवली असा यश. पाहूया गोलंदाजीसाठी सज्जन सामना करेल तो अजय. लेग साइडला मारलेला फटका पाहूया. एक धावेत फक्त समाधान. एक धावेच्या संख्याची धावसंख्या झालेली 21. पुढच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो आयुष. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला गत गेलेला आहे, पाहूया, आणि एकच धावावरती समाधान. टार्गेट खूप मोठं समोर आहे, एक धावेची काहीही होणार नाही हे समोरच्या संघाला पण माहित आहे. धावसंख्या झालेली 22. षटकार मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी दिशा भरकटतो यश. पंचांचं हात समांतर, 10 मिनिटे अवांतर. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 23. बघूया पुढचा चेंडू सामना करेल तो अजय. संपूर्ण संघाची जबाबदारी संघ मालक आहेत. काय करतो अजय मनेरा. पुन्हा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटची आतली कडा घेऊन गेला होता, पण यष्टीरक्षकाला काही नीटच समजलं नाही. जीवनदान मिळतं त्या अजय मनेराला. क्रिकेटमध्ये जीवनदान देणे खूपच धोकादायक आहे. बघूया संधीचा फायदा घेतो का अजय मनेरा. यश टू अजय, आणि संधीचं सोनं काही करता आलं नाही. त्रिफळाचीत झालेला अजय मनेरा. अजय मनेराची जागा घेण्यासाठी प्रसाद ठाकरे. विजय बघूया. यश टू
प्रसाद ठाकरे पुन्हा एकदा झेल बाद होण्याची शक्यता आणि प्रकाश मनेरा यांच्याकडून झेल सुटलेला आहे आणि प्रसादाला जीवनदान एकच धाव एक धावेवरती संघाची धावसंख्या झालेली 24. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो आयुष जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न बघूया चेंडू बराच का हवेत अतिशय चांगल्या प्रकारे झेल चिराग याचा आणि आयुष हा झेल बाद संघाचे संघमालक आयुष निराशक जनक पद्धतीने पॅव्हलियनच्या बाहेर परतताना खूपच निराशा केली आयुष्याने अपेक्षा वाढली होती परंतु आता बिग हिटर देवा हे काय करतो बघूया नक्की षटकार ठोकणार का आणि षटकार मारण्याचा प्रयत्न एक धाव संघाची धावसंख्या झालेली 25 टार्गेट आवाक्या बाहेर चाललेलं आहे प्रसाद ठाकरे पंचांचा वाईट बॉलचा इशारा धावसंख्या झालेली आहे ती 26 पुढचा चेंडू पाहूया आणि मला वाटतं उत्तुंग असा मारलेला फटका आणि षटकार अजूनही प्रसाद ठाकरेंनी मॅच जिवंत ठेवलेली आहे कारण त्याच्या बॅट मधून षटकार येण्यास सुरुवात झालेली बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार ठोकण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल निर्धाव चेंडूची सांगता मारू शकतो प्रसाद षटकार नक्कीच आत्मविश्वास आहे संघाला आणि वाईट बॉल पंचांचा इशारा निश्चितच अवांतर धावसंख्येत भर पुढचा चेंडू पाहूया आणि झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद खुशखबर बंटी मनेरा आपल्याला षटकारांच्या हॅट्रिक साठी अंजीर गावचे जावई राजेंद्र माली भाटाले गावचे यांच्याकडून तब्बल षटकार हॅट्रिक 3000 रुपये बंटी 3 षटकार मारून दाखव बघूया यशाचा सामना करे पुढचा बंटी निर्धाव चेंडूची सांगता कुठेतरी खांदे झुकलेले आहेत संघाचे धाव संख्या झालेले 33 अजूनही 49 धावाची आवश्यकता असेल 6 चेंडू 2025 एमपीएल अर्थातच मनेरा प्रीमियर लीग आणि गोलंदाजीसाठी मला वाटतं काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे फुल टू टाइमपास तब्बल 49 धावा रणवा मनेरा यांच्यासाठी सुवर्ण संधी जर आपण 2 विकेट घेता तर राजेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक रणवा मनेरा पंचांचा वाईट बॉलचा इशारा
पहिला चेंडू अवांतर. बघूया पुढचा चेंडू. 2 विकेट घ्या, 500 रुपये पारितोषिक. आणि बंटे यांनी षटकाराची हॅट्रिक केली तर 3000 रुपये. बघूया. जुने ते सोने. रणवा मनेरा. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल रणवा मनेरा यांचा. एकच धावावरती समाधान. चांगली गोलंदाजी. बघा मित्रांनो, मुलगा खेळतो, वडील पण खेळतात. चांगली संकल्पना आहे स्पर्धेची. आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा. हाय, वेळ आहे आपल्याकडे भरपूर. टाक तू बॉल. रणवा मनेरा कुस्तीगीर, आता सध्या क्रिकेटवीर. पुढचा चेंडू. चांगली डिलिव्हरी म्हणता येईल. निर्धाव चेंडू. आपल्या आयुष्यामध्ये सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखे क्षण आहे रणवा मनेरा यांच्याकडे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा अंपायरच्या समांतर. हा डॉट होता. धाव मिळते अवांतर. टार्गेट खूप लांबच आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी रणवा मनेरा यांची. अचूक टप्पा. पहिल्या सामन्यापासून हा गोलंदाज राहायला पाहिजे होता गोलंदाजी करण्यासाठी. बघूया रणवा मनेरा, जुना अनुभवी गोलंदाज. आणि बंटी मनेराच्या बॅट मधून पहिला चौकार. चार चेंडू टाकून झाले आहेत ना. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया. रणवा मनेरा अतिशय सुंदर गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये. आणि षटकार मारण्याचा प्रयत्न बंटी मनेरांचा असफल. आणि स्ट्राईकला मला ते देवा गेलेले आहेत. बघू, तुला नाही जमत तर मी तरी मारतो. आणि एमपीएल चा विजेता. बघू काही क्षणामध्ये. मनेरा प्रीमियर लीग 2025 अंतिम विजेतेपद. भूषण मनेरा यांचा कृष्णेस इलेव्हन अंतिम विजेता संघ. अंतिम विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन.